नमस्कार. झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. तर मंडळी, थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला चहाची सुद्धा आठवण होणार नाही असं गरमागरम टोमॅटो सूप आज आपण बनवणार आहोत. खूप सोपी आहे ही रेसिपी बनवायला, सहज कोणीसुद्धा बनवेल आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये ही टोमॅटो सूप बनवलं जातं. चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर टोमॅटो सूप बनवण्यासाठी इथे मी 5 टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटोला स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर आपल्याला टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो आपल्याला चांगला पिकलेला घ्यायचा आहे. जास्त असा कडक अजिबात टोमॅटो घ्यायचा नाही. व्यवस्थित असा पिकलेला असावा, जास्त पण पिकलेला नसावा, तर व्यवस्थित पिकलेला असावा असा टोमॅटो घ्यायचा. आता टोमॅटो आपला सगळं चिरून झाला आहे. त्यानंतर पॅनमध्ये मी 1 पळी तेल घातले. काळी मिरी, तेजपत्ता, दालचिनी, अद्रक, लसूण, यानंतर कोथिंबीरचे कोवळे देठ घ्यायचे आणि कांदा घ्यायचा. कांदा इथे मी छोट्या आकाराचा घेतला आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर आपल्याला हलकेसे हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे. आता यानंतर यामध्ये बीट घालायचे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालायची. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता, पण इथे मी 1 चमचा साखर घातली आहे आणि आपल्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मीठ घातल्यामुळे टोमॅटोला पाणी सुटतं, तर इथे मी यामध्ये शिजण्यासाठी पाणी अजिबात घातलं नाही. तुम्हाला घालायचं असलं तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला हा टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे. 10 मिनिटाच्या आत टोमॅटो चांगला शिजला जातो. अधूनमधून आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर बघू शकता टोमॅटो छान शिजलेला आहे. मिक्स करून घेऊया. आता यामधील जो आपण तेजपत्ता आणि दालचिनी घातलेली आहे ना, ती काढून घ्यायची आहे. आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला यामधील दालचिनी आणि तेजपत्ता काढून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरमधून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायचं आहे, एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. आता ही जे वाटलेली टोमॅटोची पेस्ट आहे, आता काय करायचं, कढईवरती चाळण ठेवायची आणि यामध्ये ती टोमॅटोची पेस्ट घालायची आणि आपल्याला पूर्ण ही गाळून घ्यायची. आणि तुम्हीसुद्धा टोमॅटोची पेस्ट जरूर गाळून घ्या, म्हणजे यामधील जर टोमॅटोचं जे साल असते किंवा एखादा खडा मसाला जर राहिलेला असतो तो पूर्णपणे चाळणीमध्ये राहतो, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये थोडं परत गाळून घेतले. आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. पाणी घालताना माझ्याकडून व्हिडिओ शूट झाला नाही, तर आवश्यकतेनुसार इथे मी पाणी घातले. आणि टोमॅटो सूप तुम्हाला किती पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. आता याला एक उकळी आली की यामध्ये तिखटनुसार लाल मिरची पावडर घातली. त्यानंतर 1 चमचा टोमॅटो सॉस घातला आहे. पण मस्त लागतो टोमॅटो सॉस या सूपमध्ये घातल्यावर. आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातला तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे आणि 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, सूपला रंगसुद्धा किती छान आलेला आहे. एकदम जबरदस्त तयार झालेला आहे हे सूप. आता लगेच गॅस बंद करायचा. तर मंडळी, इथे आपलं टोमॅटो सूप मस्त असं तयार झाले, एकदम टेम्पटिंग झालेलं आहे. बघताच माझ्या तो तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मंडळी, तुम्हीसुद्धा जरूर करून पहा. तुम्हाला चहाची सुद्धा आठवण येणार नाही याची गॅरंटी मी देते. आणि माझ्या घरी टोमॅटो सूप बनवल्यामुळे माझं तर भरपूर असं कौतुक झालेलं आहे. तुम्हीसुद्धा जरूर करून पहा. तुमचं पण कौतुकच कौतुक होणार याची गॅरंटी मी तुम्हाला देते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.